नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत माकलीचा किमा मसाला, तेही अगदी कमी साहित्यात। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी चुलीवर एक पातेलं ठेवत आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकत आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेत आहे। कांद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये 7 ते 8 लसूणाच्या पाकळ्या ठेचून घालत आहे। लसूण 1 ते 2 मिनिटं शिजून घेत आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा रेडीमेड आलं लसूण पेस्ट घालत आहे आणि तीही चांगली परतून घेत आहे। आणि नंतर यामध्ये एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालत आहे आणि टोमॅटो चांगला शिजेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये मी 1 मोठा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालत आहे आणि याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही आपली ग्रेव्ही रेडी आहे। यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली माकली घालत आहे आणि याला आपण 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये मी सोलून बारीक चिरलेला बटाटा घालत आहे यालाही आपण छान एकत्र करून घ्यायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर याला आपण वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी वर एक झाकण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालत आहे। आता 5 ते 10 मिनिटांनंतर मी झाकण उघडून बघत आहे। माकली शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे काही जण कुकरमध्येही करतात। याला जवळपास अर्धा तास आपल्याला असंच पाणी थोडं थोडं टाकत शिजवून घ्यायचं आहे आणि हे 5-5 मिनिटांनी मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे, कारण खाली हे लागण्याची शक्यता असते। आता हे 25 ते 30 मिनिटांनी आपलं जवळपास शिजत आलेलं आहे। आता अर्ध्या तासाने हे आपलं पूर्ण शिजलेलं आहे। हे थोडं जाड होण्यासाठी यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण घालत आहे। खोबरा भाजून त्याचं मी वाटण केलं होतं। हे छान आपण असं मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळीकडे हे मिक्स केलं जाईल आणि याला आपण झाकण ठेवून अजून 5-10 मिनिटं शिजत ठेवूया, कारण खोबऱ्याचा उग्र वास जाईल। त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालत आहे आणि 2 चमचे आगरी मसाला घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मसाले यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि याला अगदी 2 ते 3 मिनिटं, म्हणजे मसाल्याचा वास निघून जाईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये मी मूठभर कोथिंबीर घालत आहे। आता याला आपण छान मिक्स करून घेऊया।
तर अशा प्रकारे आपला माकलीचा किमा मसाला रेडी आहे, तेही अगदी झटपट आणि कमी साहित्यात. आता हे सर्व मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघू शकता किती छान झणझणीत असा माकलीचा किमा रेडी आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.